हाय हॅलो सर्वांना नमस्कार। परत एकदा तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदी आणि आरोग्यदायी जाओ ही सद्गुरूचरणी प्रार्थना। तर बघा आज आहे गुरुवार आणि रात्रीचे वाजले आता 9। तर माझी मस्त आमची सगळ्यांची आता तयारी झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय मस्त लांबच्या टूरला। तर कुठे जाणार आहे काय जाणार आहे सगळं तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल पहिले व्हिडिओ पूर्णपर्यंत बघायला लागेल, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही कुठे कुठे चाललोय काय काय चाललोय कशी कशी मजा करतोय। तर आज आता आम्ही चाललोय, आता सगळं माझं आवरलंय आणि आमच्या लांबची टूर आता आमची सुरुवात होती इथून आता। तर आता आम्ही थोड्याच वेळात निघतोय। तर आता पहिल्यांदा जाणार तर आम्ही हरिद्वारला। तर हरिद्वारचा मी थोडासा व्लॉग तुमच्याशी आता शेअर करणार आहे, कारण तिकडची गंगा आरती आणि तिकडचं आपण स्थळ आपण बघतो ना, म्हणजे छान छान असे दृश्य तिकडचे मी सगळे तुमच्याशी शेअर करणारच आहे व्हिडिओमध्ये पुढे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आपला मस्त असा प्रवास झालेला आहे आणि आता आपण हरिद्वार स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि तिथून चालले आता मस्तपैकी अशी ही वंदे भारत एक्सप्रेस। तर आता आपण प्लॅटफॉर्मला उतरले, हरिद्वार प्लॅटफॉर्मला उतरले आणि इथून आता आपल्याला जायचं आहे वेस्टला, कारण आम्ही वेस्टला रूम बुक केली होती। तर आता आपण हा जिना चढून पलीकडे म्हणजे वेस्टला जाणार आहोत। तर आता आम्ही चाललो आहे रस्त्याने रूमकडे। तर बघा आता मस्त दुपारी आम्ही जेवून थोडा रूमवरती आराम केला आणि संध्याकाळचे वाजलेत आता 5:30 आणि आम्ही आता रूममधून निघालोय आणि चाललोय आता गंगा आरतीसाठी। म्हणजे संध्याकाळी हरिद्वारला ना गंगा आरती असते 6 वाजता। तर 6 वाजताचा टाईम आहे तिकडे। तर म्हटलं आम्ही निघालो 5:30 वाजता चालत, कारण तिथून रूमपासून ना एवढं काय असं लांब नाही आहे तिथून गंगा घाट। तर आम्ही चालतच निघालो आणि मग असं इथून बाजारपेठेतून आता आम्ही चाललो आहे आणि आता आपण पाहू शकताय आपण आता आलो आहे गंगा घाटच्या इथे आणि भरपूर गर्दी असते संध्याकाळी बरं का इकडे, कारण आरतीसाठी भरपूर अशी गर्दी करतात, इकडचे लोकसुद्धा गर्दी करतात आणि बाहेरचे टुरिस्टसुद्धा असतात ना, तर ते पण गर्दी करतात। आणि बघा इथे पाहू शकता आम्ही पण गंगेचं दर्शन घेतलं आणि इकडे पाहू शकता खूप गर्दी संध्याकाळी आरतीसाठी भरपूर अशी रोजच गर्दी असते, म्हणजे आजच गर्दी असं नाही आहे, रोजच गर्दी असते भरपूर प्रमाणामध्ये। तर इथे पाहू शकता खूप छान असं वातावरण आणि थंड आणि हवेशीर आणि खूप असं मस्तच वाटत होतं इकडे आल्यानंतर। आणि गंगा आरती म्हटल्यानंतर असं एकदम असं वाटत होतं की आता खरंच कधी एकदाची आरतीच बघतोय असं झालं होतं आम्हाला सुद्धा। आणि आम्ही इकडे सगळं असं दृश्य आता मी सगळं असं काढलंय, थोडंसं टिपलंय तुम्हाला दाखवण्यासाठी। परत थोड्याच वेळात आरती